छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाण्याच्या प्रवाहामुळे ऊसाचं पीक पूर्णतः आडवं झालंय। 1.5 ते 2 एकरवरील ऊसाचं पीक पूर्णतः आडवं झालेलं आहे। मोठं नुकसान या पिकाचं झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लिंबेजळगाव या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, आपण पाहतो या ठिकाणी ऊसाचं पीक पूर्णतः आडवं झालंय, खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालंय, काय अपडेट? नक्कीच संपूर्ण मराठवाड्यातच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लिंबेजळगाव मधली सुद्धा ही परिस्थिती आहे। मुसळधार पाऊस 2 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पडत होता, त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि संपूर्ण 1.5 ते 2 एकर शेतीवरचं हे संपूर्ण ऊसाचं पीक जे आहे ते या ठिकाणी पूर्णपणे आडवं झालेलं आहे। शेतातलं हे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे। अगदी काही दिवसांमध्ये ऊस जो आहे तो काढला जाणार होता, मात्र तत्पूर्वीच असा मोठा पाण्याचा प्रवाह आला आणि त्यामुळे हे संपूर्ण ऊसाचं पीक या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। फक्त ही परिस्थिती एका ठिकाणची नाही, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लाखो हेक्टरवरती अशाच पद्धतीनं पिकांचं, ऊस पिकाचं असेल किंवा इतर पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। अजूनही पाऊस सुरू आहे, वेगवेगळ्या नद्यांना पूर आलेत, त्यामुळे अजूनही शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। निश्चितच धन्यवाद दत्ता, दिलेल्या सर्व